भिवंडी तालुका कुक्से ग्राम पंचायत के वर्तमान सरपंच श्रीमती जागृति सुभाष माघे को सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्यों के आपसी सहमति से दिया गया कार्यकाल पूरा होने पर उन्होंने अपने पद से इस्तीफा दे दिया। तो वहीं आगे हम आपको बता दें कि कुक्से ग्राम पंचायत में सरपंच पद की जगह रिक्त होने की वजह से आज दिनांक 27 सितंबर 2024 को सरपंच पद का चुनाव अध्यासी अधिकारी अरुण बड़गुजर की अध्यक्षता में व ग्राम सेवक संजय जाधव के उपस्थिति में संपन्न हुआ, जहां बिनविरोध सरपंच पद पर जाम्बुलपाड़ा के तुकाराम रामचंद्र फिरंगने को बिनविरोध चुना गया। सर्व सम्मानित ग्राम पंचायत सदस्यों ने बिना किसी विरोध के चुना। तो वही नवनिर्वाचित सरपंच श्री तुकाराम रामचंद्र फिरंगने को भाजपा युवा मोर्चा थाने जिला ग्रामीण के माजी अध्यक्ष व माजी सरपंच कुरुंद श्रीकांत जी गायकर, भिवंडी पंचायत समिति के माजी सभापति एकनाथ पाटिल सहित भारी संख्या में अनेकों मान्यवर मित्र मंडली, नातेवाईक तथा सर्व सम्मानीय ग्राम पंचायत सदस्य व कर्मचारी तथा कुक्से व जाम्बुलपाड़ा के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर शाल पुष्पगुच्छ देकर स्वागत किया और उनको शुभेच्छा दी। तो वहीं नवनिर्वाचित सरपंच श्री तुकाराम रामचंद्र फिरंगने ने सभी लोगों का आभार माना। 23/9/2024 रोजी अजेंडा नोटीस नुसार ठीक सकाळी 10:25 श्री तुकाराम रामचंद्र फिरंगने यांनी सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी आपले नामनिर्देशन पत्र सादर केलेले आहे। पत्रास सादर केलेल्या कागदपत्रानुसार मी सदर अर्जाची छाननी केली व सदर अर्ज हा वैध ठरवण्यात आलेला आहे। एकच अर्जपत्र असल्यामुळे आपल्याला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची प्रोसिजर काही राबवता येणार नाही। त्यामुळे मी अध्यक्षीय अधिकारी श्री अरुण बड़गुजर असे जाहीर करतो की श्री तुकाराम रामचंद्र फिरंगने यांची ग्रामपंचायत कुक्से येथे सरपंचपदी बिनविरोध निवड झाली असे मी जाहीर करतो व सरांना खूप खूप माझ्याकडून शुभेच्छा, त्यांचे अभिनंदन करतो। आपण सर्व मान्य सदस्य उपस्थित राहिलात, सर्वांचा आभार। त्यानंतर सर्व पत्रकार बंधूंचे आभार, सर्व ग्रामस्थांचे आभार आणि आजची विशेष सभा संपली मी असे जाहीर करतो। माझे वार्ड क्रमांक 2 ब जांभूलपाडा, वाकीपाडा, उसरोली या मतदारांचे आभार मानेन। त्यांनी मला निवडून दिलं पण मी इथे निवडून आलो आणि आता सर्व सदस्य, सर्व कमिटी आणि साईदाराचे मालक पद्माकरजी भोईर शेठ व खंडूमाली साहेब यांच्या प्रयत्नाने आज ही पार पडले। सर्वप्रथम माझी सर्व सदस्य कमिटी पद्माकरजी भोईर शेठ, खंडूमाली वगैरे यांच्या प्रयत्नाने आपण आज इथे बसलो। आज आमचे मित्र तुकाराम रामचंद्र फिरंगने हे ग्रामपंचायतच्या सरपंचपदी बिनविरोध निवड त्यांची झालेली, त्याबद्दल त्यांचे मी हार्दिक अभिनंदन करतो। तसेच त्यांचे इतर सदस्य जे आहेत आमच्या गावाचे किंवा जांभूलपाडा निलेश देसले असतील किंवा आमच्या गावचे इतर सदस्य यांनी त्यांना जो सहकार्य केले त्याच्याबद्दल त्यांचे पण पुन्हा असं एकदा आभार मानतो मी। आणि अक्षरशः मागे बोलेल तसंच यावेळेला पण असं खेलीमेलीचं जे वातावरण आहे ते तसंच टिकून आहे आणि तसंच राहील याच्या पुढे। फक्त याच्यात काय होतंय, इथं जे ग्रामस्थ असतात ते कुठंतरी ते वातावरण जे बिघडवण्याचा प्रयत्न करतात। या तुमच्या माध्यमातून मी एवढं सांगेल का याच्या पुढे तरी मतांसाठी राजकारण करणारे किंवा राजकारणासाठी मतं मागणारे यांच्यापासून सावध राहणे हे फार गरजेचं आहे। का तर सर्व काही चांगल्या गोष्टी असताना कुणीतरी काहीतरी येऊन मध्ये काहीतरी खाडी करतोय आणि सर्वांचं मन विचलित करतोय, त्यांच्यावर सावध राहणे गरजेचं आहे। परत तुकाराम शेठ यांना परत एकदा शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी किंवा इतर जी कामं जांभूलपाड्यातील असतील किंवा इतर ग्रामपंचायतमधील असतील गावांतील ती त्यांनी करावी असे त्यांना शुभेच्छा देतो। या भिवंडी तालुक्यातील कुक्से ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आमचे सहकारी मित्र तुकाराम भाऊ फिरंगणे यांची बिनविरोध सरपंचपदी निवड झाली, त्याबद्दल प्रथमतः आपल्या सगळ्यांच्याच वतीनं मी त्यांचं मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। आणि येणाऱ्या काळामध्ये सरपंच पदाच्या बाबतीमध्ये आणि आपण ह्या ग्रामपंचायतीचं नेतृत्व करत असताना जी काही लोकांची सेवा असेल, विकासाच्या दृष्टिकोनातून जी काही विकासाची कामं असतील ही आपल्या हातून घडत राहो आणि चांगले काम आपल्या हातून घडो यासाठी देखील मी आपल्याला शुभेच्छा देतो। मागच्याच काळामध्ये आपण बघितलं गेलं की मला असं वाटतं 15 दिवस असेल किंवा महिनाभरामध्ये आपल्या या कुक्से ग्रामपंचायतीच्या पदी जागृतीताई यांची सरपंचपदी निवड झाली होती।
परंतु जे काही यांच्या या सदस्यांच्या संगणमताने जे काही ठरलं होतं त्याच अनुषंगाने त्यांनी राजीनामा दिला आणि आज आमचे सहकारी तुकाराम भाऊ हे सरपंचपदी विराजमान झालेले आहेत. खरोखरच एक अतिशय आनंदाची गोष्ट आहे की ज्यांनी ज्या ठरलेल्या कालामध्ये आपलं सरपंच पदाचा राजीनामा देणं आणि दुसऱ्याला सरपंच पद बसवणं हे खूप एक अतिशय महत्वाची बाब मानली पाहिजे. आणि म्हणून मी त्या सगळ्यांचं देखील सदस्यांचं मी देखील माजी सरपंच असतील त्यांचं देखील मनापासून मी कौतुक करेल, अभिनंदन करेल. परंतु आपण जर बघितलं गेलं तर आपण महिन्याभरामध्ये किंवा एक 2-5-6 महिन्यामध्ये एक मला असं वाटतं 3-4 सरपंच या ग्रामपंचायतीमध्ये आपण विराजमान केलेले आहेत. परंतु हे करत असताना विकासाच्या दृष्टिकोनातून कुठेतरी आपली खीळ बसायला नको, हा देखील आपण एक महत्वाचा भाग सगळ्यांनी सदस्यांनी जाणून घेतला पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही विकासाची कामं असतील ती अतिशय जोमाने सगळ्यांनी एकत्रितपणे येऊन करावी, यासाठी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांना मी आवाहन करेल. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्याच वतीनं त्यांचं अभिनंदन करेल आणि शुभेच्छा देईल. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.
आपली जी खरी शिवसेना उद्धव बाळासाहेब या पक्षाचा आज माझा सरपंच विरोध म्हणण्याबद्दल मला गर्व आहे. कारण गेले ते कावळे राहिले ते मावळे आणि हा मावळा माझ्या साथीला आहे. खरोखर तुकाराम फिरंगणे आज सरपंचपदी विरोध झाल्याबद्दल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पाडगाव जिल्हा परिषद गट गटाच्या वतीने तुम्हाला लाख लाख शुभेच्छा. तसेच पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.